एप्रिल ते जून दरम्यान राज्यासह काही भागात कमाल तापमान सरासरीपेक्षा अधिक असणार। एप्रिल ते जून दरम्यान राज्यात उन्हाचे चटके तर मराठवाड्यात काही परिसरात तुरळक पावसाचा अंदाज। हिंगोलीत उमेदवार ठरवण्याचा अधिकार शिवसेनेचाच, निवडून येईल असा उमेदवार सुचवण्याचं काम आपण करू शकतो। देवेंद्र फडणवीसांचे पदाधिकाऱ्यांना स्पष्ट निर्देश। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून आचारसंहितेचा भंग, गुन्हा नोंद करून गृहमंत्री पदावरून हकालपट्टी करा। काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढेंची निवडणूक आयोगाकडे मागणी। राम सातपुते यांनी फडणवीसांना फोन करून एका समाजाच्या काही व्यक्तींवर कोविड काळात दाखल केलेले गुन्हे मागे घेण्याची केली होती मागणी। शरद पवार नागपूरमध्ये दाखल। उद्या वर्धा लोकसभा मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे उमेदवार अमर काळे उमेदवारी अर्ज दाखल करणार। यावेळी शरद पवार राहणार उपस्थित। मवियाचे उमेदवार नरेंद्र खेडेकर 4 एप्रिलला बुलढाण्यातून अर्ज भरणार। यावेळी आदित्य ठाकरे, रोहित पवारांसह हजारो कार्यकर्ते उपस्थित राहणार। प्रकाश आंबेडकरांच्या सर्व आरोपांची उत्तरं 4 तारखेला देऊ, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंचं विधान। 6 एप्रिलला शरद पवार 2000 विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार। पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिरात होणार सोहळा। विद्यार्थ्यांच्या विविध समस्या आणि त्यावर मार्गदर्शन करण्यासाठी शरद पवार मैदानात। मुक्ताईनगरचे शिंदे गटाचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्या गाडीचा अपघात। चंद्रकांत पाटील यांच्या ताफ्यातील पोलीस गाडी धडकल्यानं अपघात झाल्याची माहिती। 2 पोलीस आणि चंद्रकांत पाटील यांना किरकोळ दुखापत। पोलिसांच्या गाडीचं बोनेटचं नुकसान। अवैधरित्या गुजरात राज्यात जाणारा 18 लाखांचा दारूसाठा जप्त। नंदुरबारच्या नवापूर पोलिसांची कारवाई। भाजीपाल्याच्या आड केली जात होती दारूची तस्करी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।